श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते 22 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जीवनात काही आठवडे असे असतात जे आपल्याला नवीन दिशा देतात, आपल्या विचारांना नवी उभारी देतात आणि मनात आशेचा एक सुंदर किरण जागवतात. हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी असाच काहीसा अनुभव देणारा ठरू शकतो. काही क्षण असे येतील जे तुमच्या मनाला भावुक करतील, तर काही प्रसंग तुमच्या आत्मविश्वासाला नवी ताकद देतील. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय आकार घेऊ शकतात. कधीकधी परिस्थिती थोडी कठीण वाटेल, पण तुमचा संयम आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी घडवू शकते. काही दिवस तुम्हाला स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्याची गरज भासेल. तुम्ही घेतलेले निर्णय पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरतील. कधीकधी मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते, पण त्या भावनांना सकारात्मक मार्गाने वळवणे तुमच्या हातात आहे. ग्रहांचा प्रभाव असा दर्शवतो की तुमच्या मेहनतीला लवकरच योग्य फळ मिळू शकते. या आठवड्यात एखादी जुनी गोष्ट किंवा जुना संबंध पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. त्या प्रसंगामुळे मनात अनेक आठवणी जाग्या होतील. काही क्षण तुम्हाला भावनिक करतील, पण त्याचवेळी जीवनातील नवीन शक्यता देखील समोर येतील. तुमच्या स्वभावातील स्थिरता आणि प्रामाणिकपणा या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी शांत राहून विचार केलात तर योग्य मार्ग नक्की सापडेल. करिअर आणि नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडा व्यस्त पण फलदायी ठरू शकतो. कामाचा ताण वाढेल, पण त्याचवेळी तुमच्या कामाची दखलही घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीमुळे एखादा महत्त्वाचा प्रकल्प तुमच्याकडे येऊ शकतो. सुरुवातीला जबाबदारी मोठी वाटेल, पण तुमची चिकाटी आणि प्रामाणिकपणा तुम्हाला यश मिळवून देईल. काही लोकांना नोकरीत बदलाचा विचार मनात येऊ शकतो. नवीन संधी शोधण्याची इच्छा निर्माण होईल. योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेतला तर हा बदल भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सहकार्यांसोबत संवाद साधताना संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. एखाद्या छोट्या गैरसमजामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र शांतपणे बोलून तुम्ही परिस्थिती सहज सांभाळू शकता. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामामुळे तुमची ओळख आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा काही नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. अचानक एखादी आर्थिक संधी मिळू शकते. काही लोकांना जुनी थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आर्थिक स्वरूपात दिसू लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग देखील मिळू शकतो. मात्र खर्च करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घरगुती कारणांसाठी किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी काही अतिरिक्त खर्च होऊ शकतो. या आठवड्यात गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईत घेतलेला निर्णय पुढे त्रासदायक ठरू शकतो. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतला तर आर्थिक स्थैर्य टिकवणे सोपे जाईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर वाटू लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात काही भावनिक क्षण अनुभवायला मिळू शकतात. जोडीदारासोबत संवाद वाढेल. काही गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. जोडीदारासोबत एखादी छोटी सहल किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. त्या क्षणांमुळे तुमच्या नात्यात नवीन गोडवा येईल. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ समजूतदारपणा वाढवणारा आहे. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडाव्या लागतील. त्यावेळी परस्पर सहकार्य महत्त्वाचे ठरेल. काही वेळा छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. पण शांतपणे संवाद साधला तर सर्व गैरसमज दूर होऊ शकतात. नात्यातील प्रामाणिकपणा आणि विश्वास टिकवून ठेवला तर तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण ठीक राहील. मात्र थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. कामाचा ताण किंवा जबाबदाऱ्या यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळेल. आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढू शकते. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे. काही लोकांना पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. वेळेवर अन्न घेणे आणि पुरेसे पाणी पिणे यामुळे आरोग्य सुधारेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल. एखादा आनंदाचा प्रसंग कुटुंबात साजरा केला जाऊ शकतो. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मदत करण्याची संधी मिळू शकते. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्या क्षणांमुळे मन आनंदी होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. तुमच्या विचारांना लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. उपाय. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा.
नमः शिवाय मंत्राचा दररोज जप करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. गरजू लोकांना अन्नदान करा. हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुभवांनी भरलेला ठरू शकतो. काही क्षण आनंदाचे असतील तर काही प्रसंग तुम्हाला जीवनाचे नवे धडे देतील. मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकता. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल. कधीकधी मन थोडे भावनिक होईल, पण त्या भावनांमधूनच तुम्हाला स्वतःची खरी ताकद जाणवेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि यश नक्कीच येवो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.